Good morning friends and welcome once again. So let's start with the discussion of structure of atoms and nuclei, that is atoms, molecules and nuclei. आपण लास्ट लेक्चरला काही बेसिक स्टडी केलेलं होतं, म्हणजे ॲटॉमिक मॉडेलशी रिलेटेड स्टडी केलेला होता. त्याच्यामध्ये एक पॉईंट आपण सुरुवात केलेली होती, जस्ट हायड्रोजन स्पेक्ट्रम. त्याचा एक आपण फॉर्म्युला पण बघितला होता 1/लॅम्बडाचा. लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ. त्याच्या 5 सिरीज आपण बघितल्या होत्या. त्या इन डिटेल आपल्याला पुढे येणार आहेत, पण जस्ट इंट्रोड्यूस केलेल्या होत्या. आता त्याच्या रिलेटेड एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे या टॉपिकमधला, जो की आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करूया. ओके, आणि तो पॉईंट आहे बोर्स ॲटॉमिक मॉडेल, किंवा त्यालाच बोर्स पॉस्च्युलेट म्हटलं जातं. पॉस्च्युलेट्स म्हणजे काय? स्टेटमेंट, लॉज. ओके, लॉज असतात. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ. कायनेमॅटिकली इक्वेशन्स होते बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड. सो स्टेटमेंट्स किंवा लॉज किंवा काही रूल्स सांगितले जातात, म्हणजे थोडक्यात पॉस्च्युलेट्स. ओके, सो बोर्स काय करतो की रुदरफोर्डनं जी ॲटॉमिक थेरी डिफाईन केलेली होती त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करतो. ओके, सो बोर्स कॅन or Bohr have modified some of the points from the Rutherford's atomic model. कारण रुदरफोर्ड्सनं जे काही पॉईंट्स बघितले ते आपण लास्ट लेक्चरला बघितलेले होते. आता बोर्स त्याचे पॉस्च्युलेट्स किंवा त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन करतो, तर अगदी सिंपल आहे. तर बोरचे टोटल 3 पॉस्च्युलेट्स आहेत. सो देर आर 3 पॉस्च्युलेट्स ऑफ द बोर्स, आणि ह्या 3 पॉस्च्युलेट्सवरती मग पुढची थेरी डिपेंड आहे. थोडंसं मॅथमॅटिकल आहे, थोडंसं थिअरॉटिकल आहे, पण स्टेप बाय स्टेप समजलं तर अगदीच ते समजून जाईल. सो पहिल्यांदा आपण बघूया की बोर्सनं त्याचे पॉस्च्युलेट्स काय सांगितले. अगदी तुम्ही त्याच्या आधी ते ऐकलं असेल, कुठं तर तसं बघितलं असेल, तो फॉर्म्युला तुम्ही कुठं तर ऑलरेडी लिहिला असेल, तेच आहे सगळं. फारसं काय याच्यामध्ये अवघड नाही. सो ओके, आपण बघूया. सो बोर्सनं पहिलं पॉस्च्युलेट काय सांगितलं बघा. आपण लिहूया इथं फर्स्ट पॉस्च्युलेट. फर्स्ट पॉस्च्युलेट. ओके, तर इन डिटेल याची स्टेटमेंटची वगैरे काही फारशी गरज नाही आहे, बुकमध्ये डायरेक्ट लाईन्स दिलेल्या आहेत, पण आपण तरीसुद्धा इन डिटेल याचे स्टेटमेंट्स बघू आणि याचं नक्की मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे याचा पण स्टडी करू. सो बोर पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये काय सांगतो, तर आता आपल्याला माहीत आहे की इलेक्ट्रॉन हा कुठं असतो, प्रोटॉन हा कुठं असतो, न्यूट्रॉन हा कुठं असतो, न्यूक्लियस कुठं असतं, हे आपल्याला माहीत आहे. सो ॲटम्समध्ये द सेंटर कोर इज कॉल्ड ॲज न्यूक्लियस. इन द न्यूक्लियस देर आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, and around the nucleus there are revolving electrons. This is the theory as per our previous study. Okay, ह्याच थेरीला तो कंटिन्यू करतोय. कोण? बोर्स. आणि पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये काय सांगतोय, मग तुम्हाला आठवतंय का बघा की सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय सांगतो की न्यूक्लियसच्या भोवती कोण फिरतोय? इलेक्ट्रॉन फिरतोय. ओके, मग न्यूक्लियसच्या भोवती जर इलेक्ट्रॉन फिरत असेल तर आपण काय म्हणतो, त्या फिरणाऱ्या पार्टिकलवरती एक प्रकारचा फोर्स असणं गरजेचं आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स असेल. मग तो सेंट्रिपिटल फोर्स या केसमध्ये कोण प्रोव्हाइड करतं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. ह्याच्यामध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो फोर्स सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो. मग तो फोर्स कुलॉम्स लॉ प्रमाणे आपण काढू शकतो. सो बोर्स त्याच्या पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये हे सांगतो की जर एखादा इलेक्ट्रॉन जर न्यूक्लियसच्या भोवती फिरत असेल तर त्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती कोण आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. आणि तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं प्रोव्हाइड केलेला आहे. सिम्पल. सो हे बोर्स त्याच्या पहिल्या पॉस्च्युलेटमध्ये सांगतो. ओके, बघा. इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड, कुणाच्या भोवती? अराउंड न्यूक्लियस. बरोबर. मग काय होईल? द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, FCP लिहितो, तुम्ही वाटल्यास हवं तर लिहा सगळं. नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड. कुणी प्रोव्हाइड केलेला असतो? इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कुणाच्या मध्ये? रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस. मग न्यूक्लियस कसं असतं? पॉझिटिव्ह असतं ना, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये फोर्स आला, अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज फोर्स ऑफ अट्रॅक्शन, और इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, अँड दिस फोर्स इज इक्वल टू वॉट? सेंट्रिपिटल फोर्स. मग बोरच्या पहिल्या पॉस्च्युलेटप्रमाणे आपण इक्वेशन कसं लिहू शकतो, तर जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे FCP,
ओके, तो कुणी प्रोव्हाइड केलेला आहे तर आय कॅन राईट फोर्स, बट कुठला फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक लिहितो मी, EL असं लिहितो, सिंपल. सो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह न्यूक्लियस. सिंपल ना, म्हणजे इलेक्ट्रॉन्स तर गोल फिरतात म्हणजे सर्क्युलर मोशन आहे. आपण सर्क्युलर मोशनमध्ये काय सांगतो तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग कोणी तर तो फोर्स प्रोव्हाइड केलेला असतो ना, ग्रॅव्हिटेशनल, स्ट्रिंग, स्टॅटिक कोइफिशियंट, फ्रिक्शनल फोर्स, नंबर ऑफ फोर्सेस आपण बघतो. तसं या केसमध्ये तो फोर्स कुणी प्रोव्हाइड केलेला आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शननं प्रोव्हाइड केलेला आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, तर आपण एवढा लिहितो mv²/r इज इक्वल टू, हा किती लिहितो आपण? 1/4πε0. दोन चार्जेसचं मल्टिप्लिकेशन. मग आता सेंटरला पण चार्ज तोच आहे, फिरणारा पण चार्ज तोच आहे. मग मी काय करतो, दोन चार्जचं मल्टिप्लिकेशन, E² त्या रेडियसचा स्क्वेअर. रेडियस म्हणजे काय? दोन चार्जेसमधलं डिस्टन्स. मग दोन चार्ज म्हणजे कोण कोण? एक न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह आणि एक फिरणारा इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह. सो दोघांच्या मध्ये असणारं डिस्टन्स किती आहे? r². सो इक्वेशन मिळालं आपल्याला mv²/r इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा फोर्स कुठून आला? कुलोम्स लॉ प्रमाणे आला. सिंपल, आठवतं आहे का बघा? हे आहे ना न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सारखंच आहे ना हे कुलोम्स लॉ. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन्स अँड पॉझिटिव्ह न्यूक्लियस. सो दिस इज द फर्स्ट पॉस्टुलेट ऑफ द बोर. मग याच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात. काय चेंजेस केले जाऊ शकतात? मास इलेक्ट्रॉनचे घेऊ शकतो आपण. व्ही म्हणजे काय? व्हिलॉसिटी. आता कुठल्या ऑर्बिटमधली व्हिलॉसिटी ते आपण डिफाईन करू शकतो. मग हा फॉर्म्युला जर मी फॉर nth ऑर्बिट लिहायचं झालं तर कसं लिहायचं सांगा मग? फॉर nth ऑर्बिट. ओके, सो मी च्या ऐवजी e लिहितो बघ, मास ऑफ इलेक्ट्रॉन. च्या ऐवजी Vn² लिहितो, अपॉन च्या ऐवजी Rn लिहितो, इज इक्वल टू 1/4πε0 E² अपॉन Rnचा स्क्वेअर. चालेल असं लिहिलं तर? सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला फॉर nth ऑर्बिट, n नंबर ऑफ ऑर्बिट. अजून एक आपण याच्यात चेंज करू शकतो. मला सांगा, जर त्या ॲटम्समध्ये एक 100 इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, 100, तर साहजिकच हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तेवढ्या पटीनं काय असणार आहे? जास्त असणार. म्हणजे ह्याला आपण काय करू शकतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सनं मल्टिप्लाय पण करू शकतो बघा या फोर्सला, कुठल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला. सो आपण हेच Ze²/4πε0 Rn² लिहू शकतो. Z इज वॉट? Z इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द ऑर्बिट्स, किंवा जे फिरणारे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या. सो जेवढे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा फोर्स जास्त होऊ शकतो. कुठला? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सो दिस इज द फर्स्ट पॉस्टुलेट ऑफ द बोर. आय होप की हे कळलं असेल. सिंपल ना, की ॲटम आहे, ॲटमच्या मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. सिंपल, प्रॅक्टिकल. न्यूक्लियसमध्ये कोण आहे? पॉझिटिव्ह आहे. फिरणारा इलेक्ट्रॉन कोण आहे? निगेटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. बरं, त्यात पण तो इलेक्ट्रॉन गोल फिरतोय, सर्क्युलर मोशन फिरतोय. आपण सर्क्युलर मोशनमध्ये सांगतो की कुठलाही पार्टिकल जर गोल फिरत असेल तर त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स असतो, आणि तो फोर्स कुणीतरी प्रोव्हाइड केलेला असतो तिथे त्या केसप्रमाणे. मग या केसमध्ये तो फोर्स कुणी प्रोव्हाइड केलेला आहे? तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह न्यूक्लियस. सो तो फोर्स आणि तो फोर्स इक्वल झाले, म्हणून लिहिलं आपण सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि दोघांच्या व्हॅल्यू फक्त टाकल्या. झाल्यात ह्या सगळ्या व्हॅल्यू. ऑलरेडी सगळे इक्वेशन झालेले आहेत. हे इक्वेशन रोटेशनल डायनॅमिक्समध्ये झालेलं आहे, इवन 11th झालेलं, 11वीला झालेलं आहे. हे इक्वेशनसुद्धा कुलोम्स लॉचं 11वीला झालेलं आहे. बघा, ही इक्वेशन सगळी रिपीट पुन्हा इथं आली, आणि याच्यावरनं बोरचं पहिलं पॉस्टुलेट तयार झालं. सो बोरनं हे सांगितलं पहिल्या पॉस्टुलेटमध्ये. सिंपल. नेक्स्ट, बोर सेकंड पॉस्टुलेटमध्ये काय सांगतो बघा. सेकंड पॉस्टुलेट इक्वेशन लक्षात ठेवायचं. L इज इक्वल टू NH/2π इतकं सांगतो बोर. आता L म्हणजे काय? L इज वॉट? अँग्युलर मोमेंटम. हे सुद्धा रोटेशनल डायनॅमिक्समध्ये झालेलं आहे. लिनियर मोमेंटम असतं P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, तसं अँग्युलर मोमेंटम असतं. बरोबर, आठवतं आहे का फॉर्म्युला? बघा, मी काय लिहितो? लिनियर मोमेंटम लिहितो बघा, P लिहितो मी, मास इंटू व्हेलॉसिटी. ॲनॉलॉजी तयार करूया. Pच्या ऐवजी L लिहायचं. मासला ॲनॉलॉगस कोण असतं अँग्युलरमध्ये? मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि व्हीला ॲनॉलॉगस कोण असतं? ओमेगा असतं. सो L इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? I ओमेगा लिहू शकतो, किंवा L इज इक्वल टू काय लिहू शकतो? PR पण फॉर्म्युला आहे बघा. जसं V इज इक्वल टू R ओमेगा असतो, तसा L इज इक्वल टू PR चं एक रिलेशन आहे. सो NH/2
2π। एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑर्बिट, किती नंबरचं ऑर्बिट आहे, पहिलं दुसरं तिसरं, एनची व्हॅल्यू। सो पी आर इज इक्वल टू NH/2π। पी म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी, MVR इज इक्वल टू NH/2π। बघा फॉर्म्युला तयार झाला का। दिस इज अगेन व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युला फॉर द बोर सेकंड पॉस्ट्युलेट। सो बोर सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये काय सांगतो, जर इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल एका फिक्स्ड ऑर्बिटमध्ये तर त्याचा अँग्युलर मोमेंटम किती असतं, त्या ऑर्बिटचा नंबर फ्लँक कॉन्स्टंट अपॉन 2π। 2π काय आलं तर एक रोटेशन आहे 2π, एच का आला तर तो कॉन्स्टंट आहे, प्लँक्स कॉन्स्टंट, याच्या रिलेटेडच आहे ना। सो एल इज इक्वल टू NH/2π म्हणजेच पी आर इज इक्वल टू NH/2π म्हणजेच MVR इज इक्वल टू NH/2π। सो दिस इज द बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट। हे सुद्धा पुढे आपल्याला उपयोगाला येणार आहे। मग हेच आपण nth ऑर्बिटसाठी कसं लिहूया सांगा, फॉर nth ऑर्बिट म्हणतो मी, फॉर nth ऑर्बिट माससाठी काय लिहूया, ME लिहूया, मास ऑफ इलेक्ट्रॉन, V साठी काय लिहूया, VN लिहूया, R साठी RN लिहूया, इज इक्वल टू हे NH/2π। पहिलं ऑर्बिट असेल तर यांची व्हॅल्यू 1 येणार आहे, फक्त H/2π येईल ना मग, इक्वल टू, म्हणजे n डिपेंड आहे की किती नंबरचं ऑर्बिट आहे ते। सो दिस इज फॉर nth नंबर ऑफ ऑर्बिट अँड दिस इज द सेकंड पॉस्ट्युलेट, दुसरा रूल किंवा दुसरा थेरम म्हणूया आपण बोरचा, जो की ॲटॉमिक मॉडेलशी रिलेटेड सांगितलं। नेक्स्ट थर्ड पॉस्ट्युलेट बघूया, थर्ड पॉस्ट्युलेट ऑफ बोर। लक्षात येतात का बघा, सिंपल, पहिलं समजलं, दुसरं समजलं, कारण हे सगळी इक्वेशन्स पुढे लागणार आहेत आपल्याला, एक्सप्रेशन्स बघायचे आहेत आपल्याला, त्यामुळे हे परफेक्टली लक्षात ठेवा, हे तोंडपाठ झालंच पाहिजे की पहिलं पॉस्ट्युलेट म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेम असतात। मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, जावा प्रिव्हियस, MU²/R, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, जावा प्रिव्हियस, कुलोम्स लॉ। दुसरं एल इज इक्वल टू NH/2π, एल म्हणजे काय, PR, पी म्हणजे काय, MV, सो MVR इज इक्वल टू NH/2π। हे असं लक्षात ठेवता आलं पाहिजे। आता तिसरं पॉस्ट्युलेट बोर काय सांगतो बघा, बोर काय म्हणतो की नंबर ऑफ ऑर्बिट्स आहेत एखाद्या ॲटममध्ये, ओके। मग तो असं सांगतो की कुठलेही दोन ऑर्बिट्स कन्सिडर करा, एक वरचं आणि एक जस्ट त्याच्या खालचं। मग वरचं म्हणजे हायर ऑर्बिट म्हणूया, त्याला यमथ नाव देऊ आपण, यमथ। यमथ म्हणजे कसलं ऑर्बिट, हायर, आणि यंथ म्हटलं की कसं असेल, लोअर असेल। आपल्या कालच्या फॉर्म्युल्यामध्ये आलं होतं बघा, M² आणि N² आलं होतं। सो यम म्हणजे हायर ऑर्बिट आणि एन म्हणजे त्याच्या खालचं ऑर्बिट, म्हणजे चौथं असेल तर तिसरं, पाचवं असेल तर चौथं। सो 5 आणि 4, सो 5 हे हायर झालं, 4 हे लोअर झालं, तिथलंच खालचं घ्यायचं, ओके। सो यमथ म्हणजे हायर ऑर्बिट आणि जस्ट त्याच्या खालचं म्हणजे लोअर ऑर्बिट। तर बोर्स तिसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये काय सांगतो की रुदरफोर्डनं काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन असं स्पायरल मोशनमध्ये फिरत फिरत येऊन तो सेंटरला ओव्हरलॅप होतो न्यूक्लियसवरती, बट हे रॉंग झालं आणि बोर्सनं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन काय झालं की इलेक्ट्रॉन असा सेंटरला जात नाही, पण तो एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये त्याचं ट्रान्झिशन होऊ शकतं, ओके। सो याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं, ट्रान्झिशन फ्रॉम यमथ ऑर्बिट म्हणजे हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट म्हणजे कुठलं ऑर्बिट, nth ऑर्बिट, ओके। सो ट्रान्झिशन होतं इलेक्ट्रॉनचं हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग होत असताना, आणि जेव्हा हे ट्रान्झिशन होतं म्हणजे कुठून, हायरमधनं लोअरमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन येतो तेव्हा तो येत असताना एनर्जी बाहेर टाकतो, एनर्जी इमिट करतो। बघा, इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटमधनं लोअर ऑर्बिटमध्ये जेव्हा जंप करतो, ट्रान्झिशन करतो, तेव्हा ती एक एनर्जी बाहेर टाकतो, आणि ती एनर्जी फोटॉन एनर्जी एवढी असते। मग आता फोटॉन एनर्जी कुठं बघितलं आपण, पाठीमागे जावा, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, h इतकी असते का एनर्जी, वर्ण एनर्जी आली, फोटोसेन्सिटिव्ह प्लेटवरती पडली, इलेक्ट्रॉन्स बाहेर आले। सो ती जेवढी एनर्जी होती ना, तेवढीच एनर्जी इथं इलेक्ट्रॉन्स काय करतात, इमिट करतात। मग त्याचं इक्वेशन कसं तयार होतं बघा, एनर्जी म्हणजे EM मायनस EN इज इक्वल टू H इंटू U। सो EM इज नथिंग बट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन mth हायर ऑर्बिट, EN इज नथिंग बट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth लोअर ऑर्बिट। सो इक्वेशन असं तयार होतं की दोन एनर्जीचा डिफरन्स म्हणजे वरच्याची एनर्जी खालची, आता ही एनर्जी कशी काढायची याचा फॉर्म्युला ह्याच्यावरून सगळं पुढे येतोय आपल्याला। सो वरच्याची एनर्जी म्हणजे हायरची एनर्जी मायनस लोअरची एनर्जी, तर ती एनर्जी इमिट केली म्हणजे किती केली, H इंटू न्यू इतकी केली। मग H म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी, सिंपल। सो दिस इज द बोर्स थर्ड पॉस्ट्युलेट।
बघा तिन्ही पॉस्ट्युलेट समजले का? तिन्ही पॉस्ट्युलेटवरती आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. ओके, सो राईट डाऊन दिस वन. ओके, सो आय होप की हे 3 पॉस्ट्युलेट्स तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. व्यवस्थित लिहून घ्या सगळे ते. हा थोडासा मोठा पॉईंट आहे, थेरॉटिकल विथ मॅथमॅटिकल आहे आणि याच्यावरती बरेचसे न्यूमेरिकल्स MCQ सुद्धा येतात. सो आज आपण जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करूया. जर नाही संपली थेरी तर नेक्स्ट लेक्चरला त्याची राहिलेली थेरी आणि न्यूमेरिकल्स MCQ घेऊया CETचे. आज बघूया. आधी थेरी तर याची व्यवस्थित सगळी कवर करू. थेरी प्लस जे काही न्यूमेरिकल्स असेल, एक्सप्रेशन्स आहेत बरेचसे, तेवढे कवर करू आणि मग त्याचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचं डिस्कशन करूया. ओके, सो क्वेश्चन मी तुम्हाला देतो, सो तुम्ही माझ्या पद्धतीनंच लिहा. ॲन एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. आता काय बघूया आपण? एक्सप्रेशन फॉर रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. तुम्ही आहे तसा लिहून घ्या. nth बोर ऑर्बिट and show that the radius is the radius is proportional to square of principal quantum number. आता हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय तर n, वेगळं काही नाही. प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा अर्थ नंबर ऑफ ऑर्बिट, किती नंबरचा ऑर्बिट आहे ते डिफाईन करणारा नंबर म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल मेन, क्वांटम म्हणजे ऑर्बिट म्हणतो ना आपण, आणि तो नंबर डिफाईन करतो. सो काय प्रूव्ह करायचं आहे बघा. एक तर आधी आपल्याला एक्सप्रेशन करायचं रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट, म्हणजे मी इथं लिहितो RN काढायचं आपल्याला, RN. ओके, आणि हे RN कशाशी प्रपोर्शनल आहे? स्क्वेअर ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. सो n स्क्वेअरशी प्रपोर्शनल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. पण आधी आपल्याला काय काढलं पाहिजे? एक्सप्रेशन काढलं पाहिजे आधी आपल्याला. ओके, मग आता याचं एक्सप्रेशन फाइंड आउट क्वेश्चन आहे तसं लिहा व्यवस्थित. याचं एक्सप्रेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला बोरच्या पहिल्या 2 पॉस्ट्युलेटची मदत घ्यावी लागेल. मग अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट, त्याच्या आधी आपण काय करूया? लेट. बघा आपण सगळे डिफाईन करूया. आता बोर्स पॉस्ट्युलेट्समध्ये कोण कोण आलं होतं बघा? मास आलं होतं. सो पहिल्यांदा ME डिफाईन करूया. सो ME म्हणजे काय? ME इज नथिंग बट द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का? बघा पहिल्यांदा हे सगळं डिफाईन करू. लेट ME. पुन्हा RN म्हणजे काय? रेडियस आहे, पण कुठल्या ऑर्बिटची? रेडियस ऑफ nth ऑर्बिट आहे. बरोबर, RN इज वॉट? रेडियस ऑफ nth ऑर्बिट आहे. अजून काय होतं? E होतं. E होतं म्हणजे काय? इलेक्ट्रॉन होता किंवा इलेक्ट्रॉन चार्ज होता, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन होतं. बरोबर. Z म्हटलं होतं मी तुम्हाला. Z म्हणजे काय घ्यायचं आपण? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स घ्यायचे. बरोबर. बाकी मग 4π एप्सिलॉन नॉट होतं, रेडियस झालं V होतं V. Vn काय घेऊया आपण? velocity of electron in nth ऑर्बिट. nth ऑर्बिटमधली इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी म्हणजे काय? Vn झालं. सो आपण हे पहिल्यांदा डिफाईन करूया जस्ट की एवढं त्याच्यामध्ये आहे. आणि आता ह्याच्यावरून आपल्याला बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट्स माहीत आहे. सो अकॉर्डिंग टू बोर्स पॉस्ट्युलेट, सो अकॉर्डिंग टू किंवा बाय बोर्स पॉस्ट्युलेट, बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट म्हणूया, फर्स्ट पॉस्ट्युलेट. मग आठवा आता बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट काय सांगितलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. बरोबर ना? मग सेंट्रिपिटल फोर्स आपण mv² अपॉन r म्हणलं होतं आणि हा 1/4π एप्सिलॉन नॉट z² अपॉन r². मी z ने मल्टिप्लाय केलं होतं ना. आता हेच मी m च्या ऐवजी m e लिहू, v च्या ऐवजी vn, r च्या ऐवजी rn, दिस rn ऑल्सो. सिंपल. जस्ट आपण काय केलं की त्याच्या व्हॅल्यू डिफाईन केल्या त्या फॉर्मॅटमध्ये. ओके, आपण काय करतोय? रेडियसचं इक्वेशन काढतोय ऑर्बिटमधल्या बोरच्या आणि त्याच्यासाठी आपण बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट यूज करतो. सो बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट आपल्याला मिळालं mvn² इज इक्वल टू दिस फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू दिस फोर्स. ओके, आता मी काय करतो?
ह्यातला VN स्क्वेअर काढतो, देअरफॉर VN स्क्वेअर इज इक्वल, हे RN इकडं घालूया, मग ह्यातला एक RN आणि एक RN काय होईल, कॅन्सल होईल, हे ME खाली येईल ना. सो 1/4 पाय इप्सिलॉन नॉट, हे ZE स्क्वेअर वरचा आहे तसंच, अपॉन हा ME इकडं आला आणि ते कोण राहिला, RN शिल्लक राहिला, एक कॅन्सल झाला ना, सो एक RN शिल्लक राहिला. ही आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली, V स्क्वेअरची मिळाली. याला आपण काय म्हणूया, इक्वेशन नंबर 1 म्हणूया. बघा प्रोसिजर काय केली आपण, बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट लिहिलं आणि बोरच्या पहिल्या पॉस्ट्युलेटवरून आपण व्हेलॉसिटी स्क्वेअरची व्हॅल्यू काढून ठेवली. का काढून ठेवली हे तुमच्या आता लक्षात येईल. आता बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट, बाय बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट, बाय बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं, बोर सेकंड पॉस्ट्युलेट MVR इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय. मग एमच्या ऐवजी ME, व्हीच्या ऐवजी VN, आरच्या ऐवजी RN. सो MVR इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय होतं का हे, सो लिहिलं हे. ओके, आता याच्यावरून काय करूया, स्क्वेअर करूया दोन्ही साईडचा. ओके, स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणतो मी, तर स्क्वेअरिंग बोथ साईड्स म्हणतो. मग दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर काय होईल, ह्या मासचा स्क्वेअर होईल, ह्या व्हेलॉसिटीचा स्क्वेअर होईल, ह्या रेडियसचा स्क्वेअर होईल, झाला, इज इक्वल टू उजवीकडचा स्क्वेअर होईल, N स्क्वेअर होईल, H स्क्वेअर होईल आणि अपॉन काय होईल, 4 पाय होईल. काय केली स्टेप, स्क्वेअरिंग ऑफ बोथ साईड. बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटचा आपण स्क्वेअर केला. मी याच्यावरून VN ची व्हॅल्यू काढतो, VN स्क्वेअरची. मग हे सगळं पलीकडे घालूया. सो N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन MV स्क्वेअर RN स्क्वेअर, हे पलीकडे घालवलं आणि अपॉन हे कोण आहे, 4 पाय स्क्वेअर, सॉरी 4 पाय स्क्वेअर होणार ना, 2 पायचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर. कशाची व्हॅल्यू मिळाली, VN स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. सो पुट इक्वेशन 2 इन 1 कुठं आहे बघा, इथं आहे. VN स्क्वेअर काढलं होतं ना आपण बोरच्या पहिल्या पॉस्ट्युलेटवरनं. सो ह्या VN स्क्वेअरच्या ऐवजी आपण हे VN स्क्वेअर पुट करूया, म्हणजे जी काय व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ही एवढी, ती व्हॅल्यू तिथं लेफ्ट साईडला पुट करूया. मग इक्वेशन काय येईल बघा, देअरफॉर N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन ME स्क्वेअर RN स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर इक्वल टू हे येणार 1/4 पाय इप्सिलॉन नॉट ZE स्क्वेअर अपॉन MERN. चालेल का बघा. आता काय करूया आपण, जे सेम वाटते ते कॅन्सल करूया. सो ME इथला 1 आणि हा पूर्णच जाणार, गोल करतो मी त्याला, इथला RN 1 आणि इथला RN पूर्णच जाणार ना, कॅन्सल होऊ शकतात. ओके, मग राहील काय बघा, आपल्याला काय काढायचं, RN काढायचा. मग इथे एक RN राहिला ना, तो आपण RN पलीकडे घेऊया. मग हा खाली RN होता तो पलीकडे घेतला तर वरती जाणार. मग इकडलं सगळं आहे तसंच लिहूया आपण, N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन इथे एक ME राहिला ना, ME इथला RN पलीकडे घेतला, हे 4 पाय स्क्वेअर आहे तसंच लिहिलं. आता हे 4 पाय इप्सिलॉन नॉट इथं वरती घेतो मी, 4 पाय इप्सिलॉन नॉट बघा व्यवस्थित, हे Z खाली, हा E स्क्वेअर खाली, बरोबर. यात पण पुन्हा बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल होऊ शकतात. मी थोडंसं इतर रब करतो कारण ते इक्वेशन आपल्याला इथं कंटिन्यू केलं पाहिजे बघा, बरोबर. सो मी लिहितो RN इज इक्वल टू, ह्यातलं बघा आता हे 4 कॅन्सल होईल आणि 1 पाय कॅन्सल होईल, बाकी कॅन्सल काही होणार नाही. सो N स्क्वेअर H स्क्वेअर अपॉन ME पाय, बरोबर, देन ZE स्क्वेअर, बरोबर आहे का बघा. सगळं कॅन्सल झालं का बघा. सो आता मला सांगा, ही टर्म कशी दिसते, कॉन्स्टंट दिसते. H कॉन्स्टंट आहे, ME कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, Z कॉन्स्टंट आहे, E कॉन्स्टंट आहे. जर हे सगळं कॉन्स्टंट असेल तरच हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणू शकतो आपण. ओके, सो वी हॅव RN इज इक्वल टू N स्क्वेअर H स्क्वेअर, इप्सिलॉन नॉट एक राहिलेला आहे पण ते पण कसं आहे, कॉन्स्टंट आहे. सो N स्क्वेअर H स्क्वेअर इप्सिलॉन नॉट पाय MZE स्क्वेअर. So all these terms are constants.
hence Rn is directly proportional to n square. बघा, so radius is proportional to square of principal quantum number. So n square is what? Principal quantum number, and this is the expression number मी 3rd देतो, हवं तर याच्या खाली लिहा. ओके, आपला पहिला प्रश्न काय होता? एक्सप्रेशन फॉर रेडियस. सो दिस इज ॲन एक्सप्रेशन ऑफ, सगळं लिहायचं रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट, तिथपर्यंत लिहायचं इथं वाक्य, आणि त्याच्यानंतर लिहायचं हेन्स. हे सगळं पुन्हा खाली लिहा. इफ दीज आर द कॉन्स्टंट टर्म्स देन वी कॅन राईट Rn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. आणि ह्याच्या खाली पुन्हा लिहा मग खाली हेन्स radius is proportional to the square of principal quantum number. So this is our first expression. बघा, व्यवस्थित समजलं का? अगदी सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त इक्वेशन्स तुमची ही वाढत जाणार आहेत, वाढत इन द सेन्स थोडीशी मोठी इक्वेशन्स होणार आहेत, बट बेसिक्स त्याचं आहे ते सुरुवात सोपी आहे. त्यामुळे मधलंच कुठलं तर पाठ करून उपयोग नाही, तुम्हाला सुरुवातीपासून जावं लागणार आहे. ओके, बाय स्टेप यू विल गेट all the equations in detail. Okay, so write down these terms. So these are the this is the relation of the radius. Okay, so हे इक्वेशन होतं कशाचं? रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. आता जशी रेडियस असेल तशीच व्हेलॉसिटी पण असेल ना. सो पुढचं एक्सप्रेशन बघूया आपण. एक्सप्रेशन ऑफ velocity of an electron in nth बोर ऑर्बिट. बोरच्या nth ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी काय? आता आपण रेडियस काढली ना, तशी व्हेलॉसिटी म्हणजे ह्याला Vn म्हणूया आपण. Vn म्हणतो बघा, मगाशी लिहिलोत ना आपण Vn सुद्धा. ओके, सो आता नेहमीप्रमाणे ते बाकी सगळं लेट वगैरे ते सुरुवातीला लिहायचं. सो बाय फर्स्ट पॉस्ट्युलेट, बोरच्या, अकॉर्डिंग टू बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट म्हणलं तरी चालेल, किंवा बाय बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट. फर्स्ट पॉस्ट्युलेट काय होतं? हे बऱ्याच वेळेला आता येणार बघा, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता हे प्रत्येक वेळेला लिहित बसायची गरज नाही, डायरेक्ट इक्वेशन लिहायचं. mv square upon r is equal to 1 upon 4 pi epsilon naught. Okay, z e square upon r square. हे nth ऑर्बिट साठी कसं लिहिलं होतं आपण? me vn rn लिहिलं होतं. एक r आता हा कॅन्सल होईल बघा, इथला एक r बरोबर. मग हा r इकडे घेऊया, म्हणजे काय होईल? me vn स्क्वेअर, आणि हा इकडला r इकडे घेऊया. बाकी हे मग z e स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. बरोबर आहे. सो ह्याला इक्वेशन आपण 1 देऊया. काय लिहिलं बघा? mvn स्क्वेअर rn इज इक्वल टू z e स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. सेम मगाचीच प्रोसिजर केली, फक्त थोडीशी इथं ॲडजस्टमेंट केली. मगाशी कशा पद्धतीने केली होती, आता कशी केली लक्षात येते का बघा? इक्वेशन तेच आहे, बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट आहे. पुन्हा बोरचं दुसरं पॉस्ट्युलेट्स घ्यायचं. ओके, सो बाय बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट. बरोबर. चला आता बोरचं दुसरं पॉस्ट्युलेट घेऊया. सो बोर दुसऱ्या पॉस्ट्युलेटमध्ये काय सांगतो? एल इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय, म्हणजेच MVR इज इक्वल टू NH अपॉन 2 पाय सांगतो. मग MEVN RN सॉरी, सो MVR असेल NH अपॉन 2 पाय. हे बोरचं झालं दुसरं पॉस्ट्युलेट. ह्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणतो. आता काय करूया? सिंपल दोघांचं डिवायडेशन करूया. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 डिवाइड करूया. ओके, सो डिवाइडिंग इक्वेशन्स 1 आणि 2 म्हणूया. सिंपल इक्वेशन्स डिवाइड करूया. सो पहिलं इक्वेशन काय आहे? MEVN स्क्वेअर RN अपॉन दुसरं इक्वेशन काय आहे? MEVN RN इज इक्वल टू पहिलं इक्वेशन काय आहे? Z e स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. आणि हे जर डिवाइड उलटून झालं तर हे 2 पाय अपॉन NH होईल.
ओके, हा एम कॅन्सल होईल, हा आर एन कॅन्सल होईल, हा व्ही एन ह्यातल्या एका व्ही एन बरोबर कॅन्सल होईल. ओके, हा पाय कॅन्सल होईल आणि ह्या 2ला इथं भाग जाईल, 2 पाय होईल. सो इकडे राहिलं काय, व्ही एन राहिलं बघा, फक्त सगळं कॅन्सल झालं ना. मग इकडे राहिलं काय, झेड ई स्क्वेअर अपॉन 2 पाय इप्सिलॉन नॉट एन एच राहिलं बघा. चालेल. सो देअरफॉर व्ही एन इज इक्वल टू, ह्यातलं मी जे कॉन्स्टंट आहे तेवढं सगळं एकत्र लिहितो, झेड ई स्क्वेअर अपॉन 2 पाय इप्सिलॉन नॉट एच आणि हे 1 अपॉन एन मी लिहितो. सो दिस टर्म इज व्हॉट, दिस इज द कॉन्स्टंट टर्म. सो thus we can write Vn is inversely proportional to principal quantum number. So velocity is equal to z e square upon 2 epsilon naught hn. Sorry, pi cancel झाला ना, sorry. So 2 epsilon naught h into 1 upon n. बरोबर आहे का बघा. सो हे इक्वेशन काय सांगतं, तर हे इक्वेशन सांगतं की nth ऑर्बिटमध्ये असलेली इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी ही त्या ऑर्बिटशी प्रपोर्शनल असते. म्हणजे जेवढी ऑर्बिटची संख्या वाढत जाईल तेवढी व्हेलॉसिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. सिंपल. जेवढा एखादा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या जवळ असेल तेवढा तो जास्त फिरेल असं याचं मत आहे. ओके, लक्षात आलं. आणि मगाशी रेडियसचं काय, साहजिकच आहे की ऑर्बिट वाढले तर रेडियस वाढणारच आहे, पण व्हेलॉसिटीशी मात्र कसं आहे, नंबर ऑफ ऑर्बिट हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो ह्याच्याखाली आपण असं लिहू पण शकतो. ह्याच्याखाली लिहा तुम्ही, दिस इज द एक्सप्रेशन ऑफ जे काय वरती लिहिले ते. दस हे असं लिहू शकता की व्हेलॉसिटी ऑफ, ह्याच्याखाली वाक्य लिहा बघा, मी काय सांगतो वाक्य, दस velocity of electron in nth orbit is inversely proportional to the principal quantum number किंवा ब्रॅकेटमध्ये nth ऑर्बिट. तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच nth ऑर्बिट आहे ना, नंबर ऑफ ऑर्बिट्स म्हणतो आपण त्याला. सो जेवढे ऑर्बिट संख्या कमी असेल तेवढे इलेक्ट्रॉन्स फास्ट फिरतील, जेवढे ऑर्बिटची संख्या जास्त होईल तेवढे इलेक्ट्रॉन्स कमी फिरतील. सो दिस इज द मिनिंग अँड दिस इज द रिलेशन ऑफ द लिनियर व्हेलॉसिटी बरं का ही. तसंच अँग्युलर व्हेलॉसिटीचं जे रिलेशन आहे ते रिलेशन मात्र कसं असतं बघा, एन क्यूब येतं, एन क्यूब. कारण पुन्हा ह्यात मी व्ही इज इक्वल टू आर ओमेगा पुट करू शकतो ना. ओके, मग पुन्हा आर म्हणजे काय, एन स्क्वेअर आहे, तो एन स्क्वेअर आणि हा एन काय येणार, एन क्यूब येणार. सो ते सुद्धा डिटेलमध्ये तुम्ही याच्यापुढे लिहू शकता, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, पण काही गरज नाही त्याची, फक्त डायरेक्ट लक्षात ठेवा हा फॉर्म्युला. अँग्युलर व्हेलॉसिटी आणि एनमध्ये कसं रिलेशन झालं, इन्व्हर्सलीच आहे, फक्त एन क्यूब झालं. का झालं बघा, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आरचं रिलेशन एन बरोबर कसं आहे, स्क्वेअर आहे, मागाच्या मध्ये बघितलं. सो स्क्वेअर आणि हा एन म्हणजेच काय झालं, हे एन क्यूब झालं. सो दिस इज द रिलेशन ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी अँड नंबर ऑफ ऑर्बिट, लिनियर व्हेलॉसिटी अँड नंबर ऑफ ऑर्बिट. सो व्ही आणि ओमेगाचं आपण एकत्रच रिलेशन याच्यावरनं सांगू शकतो. राईट डाऊन दिस. ओके, सो हे एक्सप्रेशन झालं व्हेलॉसिटीज. बघा स्टेप बाय स्टेप तुम्ही व्यवस्थित कंप्लीशन करा. पहिलं आपण रेडियस बघितली nth ऑर्बिटमधली, आत्ता आपण व्हेलॉसिटी बघितली nth ऑर्बिटमधली. आता बघूया टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन बघूया. ओके, सो एक्सप्रेशन फॉर एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन, एक्सप्रेशन ऑफ एनर्जी ऑफ ॲन electron in nth Bohr orbit, in nth Bohr orbit. ओके, आता टोटल एनर्जी बघूया. सो एनर्जी आपल्याला माहिती आहे की जर टोटल एनर्जी बघायची असेल एखाद्या सिस्टीमची तर आपल्याला त्याची पोटेन्शियल एनर्जी माहीत पाहिजे ॲज वेल ॲज त्याची कायनेटिक एनर्जी माहीत पाहिजे. एकदा का पोटेन्शियल कायनेटिक मिळाली की आपण त्या दोघांची काय करतो, ॲडिशन करतो. दोघांची ॲडिशन झाल्यानंतर आपण ती टोटल एनर्जी कन्सिडर करतो. सिंपल इक्वेशन, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आता आपण पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करूया. आता दोन्ही एनर्जी असणार आहेत का, तर असणार आहेत. जर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असेल तर कायनेटिक जास्त असेल, पोटेन्शियल कमी असेल. सिंपल आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला माहिती आहे की एखादा ऑब्जेक्ट जर एका जागेवरती असेल तर त्याची पोटेन्शियल जास्त असते, कायनेटिक कमी असते. पण तोच ऑब्जेक्ट मुव्हिंगमध्ये असेल तर त्याची कायनेटिक जास्त असते, पोटेन्शियल कमी असते. ओके, सो आपण तशी एनर्जी जर टोटल एनर्जी जर घ्यायची म्हटलं
तर टोटल एनर्जी इज इक्वल टू आपण काय म्हणूया की ॲडिशन ऑफ बोथ एनर्जीज म्हणूया, म्हणजे कोण कोण कायनेटिक प्लस पोटेन्शियल. सो मी इथं लिहून ठेवतो बघा, टोटल एनर्जी म्हणजे काय असतं, सो केई प्लस पीई म्हणूया, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो आपण पहिल्यांदा काय करूया, केई फाइंड आउट करूया, केई. ओके, सो एक्सप्रेशन ऑफ केई फाइंड आउट करूया. सो पुन्हा बाय बोर्स फर्स्ट पॉस्ट्युलेट, बघा हे बऱ्याच वेळेला येते बघा, सारखं येतं हे. बोरचं पहिलं पॉस्ट्युलेट बघूया आपण काय. सो काय होतं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट झेड ई स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर होतं. ह्यालाच आपण एम ई म्हणूया, ह्याला व्ही एन म्हणूया, ह्याला आर एन म्हणूया, ह्याला आर एन म्हणूया. आता याच्या आधीची जी स्टेप होती ती तुम्ही कॉमन सगळ्यांसाठी लिहिली तरी चालेल, पण जर सेपरेट विचारलं तर मग ती लिहायची. लेट एम इज वॉट, झेड इज वॉट, व्ही इज वॉट, आर एन इज वॉट, सगळं सुरुवातीला लेट करून सुरुवात करायची त्याची. आता मी हा आर एन ह्यातल्या एका आर एनला घालवतो, चालेल. सो देअर फोर एम ई व्ही एन स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट झेड ई स्क्वेअर अपॉन आर एन. इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी. हे इक्वेशन असं का तयार केलं बघा, रिक्वायरमेंट आहे आपली प्रत्येक वेळेला. मग अशी हे इक्वेशनच आपण वेगळ्या पद्धतीने लिहिलं, पहिल्यामध्ये सुद्धा हे इक्वेशन वेगळ्या पद्धतीने लिहिलं, सिंपल. आता एम व्ही स्क्वेअर काढलं बघा, तुम्हाला आठवतं आहे बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, 1/2 एम व्ही स्क्वेअर. म्हणून मी इथं एम व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू काय केली, सेपरेट इथं डिफाईन केली. ओके, सो इक्वेशन 1 इज वॉट, इक्वेशन 1 डिफाइन्स द एम व्ही स्क्वेअर. एम ई व्ही एन स्क्वेअर म्हणजेच एम व्ही स्क्वेअर ना. सो we have kinetic energy of revolving electron. मला सांगा आता रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती असते, तर 1/2 त्या इलेक्ट्रॉनचं मास आणि त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी. म्हणजेच काय लिहितो मी, 1/2 एम व्ही स्क्वेअर लिहिलं बघा, फक्त तेच मी 1/2 एम ई व्ही एन स्क्वेअर अशा पद्धतीनं लिहिलं. मग आता इक्वेशन 1 बघा. सो फ्रॉम 1 हे आहे तसं आपण इथं पुट करू शकतो. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 फक्त ह्याला मल्टिप्लाय होणार, सो हे 1/8 पाय इप्सिलॉन नॉट होणार, बरोबर, इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअरच्या बद्दल आपण काय लिहू शकतो, इक्वेशन 2 लिहू शकतो. सो झेड ई स्क्वेअर अपॉन आर एन. ओके, सो झेड ई स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट Rn is nothing but the kinetic energy of a revolving electron. Okay, so this is the formula of kinetic energy of a revolving electron. So let us consider potential energy. आता कायनेटिक तर मिळाली, आता कायनेटिक एनर्जी ही साहजिकच कशी असणार आहे, जास्त असणार आहे, बट पोटेन्शियल एनर्जी कशी असेल, थोडीशी कमी असेल. ओके, सो आता आपण याच्यावरनं पोटेन्शियल एनर्जीचं डेफिनेशन घेऊया. सो पोटेन्शियल एनर्जी, सो एक्सप्रेशन मिळेल आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं. सो कायनेटिक आणि पोटेन्शियलची मग ॲडिशन केली की आपल्याला काय मिळेल, टोटल एनर्जी मिळेल. आता पोटेन्शियल एनर्जी कुणावरती डिपेंड असते बघा, तर पोटेन्शियल एनर्जी ही तिथं असलेल्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरती ॲज वेल ॲज फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवरती. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी कमी असणार आहे या केसमध्ये. मग कमी म्हणजे किती असू शकते, एक तर 0 असू शकते म्हणजे कमी, किंवा 0 पेक्षा कमी असेल म्हणजे निगेटिव्ह असेल. 2 केसेस असू शकतात. सो इथं आपण निगेटिव्ह घेतली तर चालेल का, चालू शकतं, का तर कमी आहे आपल्याला डिफाईन करायचं ना, कमी म्हणजे किती, तर ती निगेटिव्ह असू शकते. ओके, सो पोटेन्शियल एनर्जी इथं कशी डिफाईन केली जाते बघा. सो पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज ना, आणि इनटू इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज प्लस मायनस हा प्लस आहे ना न्यूक्लियस म्हणजे प्लस मायनस पोटेन्शियल डिफरन्स आपण तसं सांगतो ना. सो पोटेन्शियल एनर्जी किती असणार, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरती डिपेंड असणार आहे ॲज वेल ॲज तिथं असणाऱ्या इलेक्ट्रॉनवरती डिपेंड असणार. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण किती घेतो, 1/4 पाय इप्सिलॉन नॉट, तो चार्ज अपॉन डिस्टन्स, आणि हा मायनस ई, ह्याला मी आर एन म्हणतो, चालेल. सो इज इक्वल टू, आता ह्या ईला झेडनं मल्टिप्लाय केलं तर चालू शकतं की, आपल्याला माहिती आहे ना झेड इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन.
सो झेड मायनस झेड ई स्क्वेअर होणार बघा हे अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर एन. We can say that equation number 3. So equation number 3 is what? Potential energy Z E square upon 4 pi epsilon naught Rn. So this is the equation of the potential energy. बघा कशी केली पोटेन्शियल एनर्जीसाठी. आता हे पण हा पण फॉर्म्युला इलेक्ट्रोस्टॅटिक मधलाच आहे, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्जमुळे असलेले इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे हे ॲक्च्युली असं लिहिलं जातं पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू व्ही इंटू मायनस ई. मग व्ही म्हणजेच काय मी लिहिलं ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल लिहिलेलं आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही. फक्त ते व्हिलॉसिटी व्ही कन्फ्युजन नको म्हणून मी व्ही वापरलं, डायरेक्ट काय म्हटलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हटलं. सो आपल्याला किती मिळाली पोटेन्शियल एनर्जी? मायनस का मिळाली? कारण कमी म्हणतो ना, जर इलेक्ट्रॉन फिरत असेल तर त्याची कुठली एनर्जी जास्त असणं अपेक्षित आहे? कायनेटिक. सो साहजिक कायनेटिक जास्त आहे, पोटेन्शियल कमी आहे. सो चला दोन्ही एनर्जीज मिळाल्या, कायनेटिक पण मिळाली आणि पोटेन्शियल पण मिळाली. सो दस टोटल एनर्जी के ई प्लस पी. आता दोघांची काय करूया आपण? सिंपल ॲडिशन करूया. सो के ई किती आहे आपल्याकडं? सो इज इक्वल टू 1 अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट झेड ई स्क्वेअर अपॉन आर एन आणि पी किती आहे? मायनस झेड ई स्क्वेअर अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर एन. सिंपल. आता दोघांची आपण काय करूया? सिंपल सबट्रॅक्शन करूया. का तर मायनस साईन आलं ना, ॲक्च्युली प्लस असतं पण हे मायनस इथं आल्यामुळं मायनस आलं. आता याच्यामधनं बघा झेड ई स्क्वेअर अपॉन पाय इप्सिलॉन नॉट आर एन जर आपण कॉमन काढलं तर इथं राहणार आहे 1/8 मायनस 1/4. सो 1/8 मायनस 1/4 किती येईल मला सांगा? हे 8, हे 1 आणि हे 2. सो मायनस 1/8 एवढा फॅक्टर येणार ना, म्हणजे इज इक्वल टू मायनस झेड ई स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट आर एन. सो दिस इज वॉट टोटल. बट अजून आपल्याला याच्यामध्ये मायनस झेड ई स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट आर एन ह्याच्यामध्ये एन कुठं दिसतोय का आपल्याला? या इक्वेशनमध्ये अजून एन कुठं दिसत नाही. सो एनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणावं लागेल ना आधी. एनचे रिलेशन आपण बघतो इन डिटेल. सो अजून यात कुठंच एन आपल्याला दिसलेलं नाही, त्यामुळे याच्या पुढं अजून आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो इथपर्यंत समजलं का? बघा आधी आपण कायनेटिक फाइंड केली, पोटेन्शियल फाइंड केली, दोघांची ॲडिशन केली आणि दोघांची ॲडिशन आपल्याला एवढी मिळाली. बट हे फायनल इक्वेशन आपण का म्हणत नाही? कारण अजून याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर मिळालेला नाही. मग आता याच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणायचा, मी हे थोडंसं रफ करतो इकडलं. सो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणायचा आहे तर काय करायला लागेल बघा. तर आता याच्यामध्ये आर एन दिसतोय, आर एन हा आर एन म्हणजे काय? रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट. जे एक्सप्रेशन आपण पहिलंच बघितलेलं आहे ते लिहूया. सो लेट अस कन्सिडर आर एन इज इक्वल टू किंवा लेट आर एन इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर. पहिले इक्वेशन बघा सोडवलं आपण हे इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम झेड ई स्क्वेअर. पाय एम झेड ई स्क्वेअर. दिस इज वॉट? दिस इज द रेडियस. हे पहिलं इक्वेशन आपण बघितलेलं आहे बघा. ओके. सो हे 3 झालं ना, ह्याला 4 म्हणूया. ओके. सो पुट दिस व्हॅल्यू इन 4. चला चौथ्यात पुट करून बघूया. सो देअरफॉर टी इज इक्वल टू मायनस झेड ई स्क्वेअर अपॉन 8 पाय इप्सिलॉन नॉट आणि आर एन बद्दल हे पुट करावं लागेल सगळं. इप्सिलॉन नॉट एच स्क्वेअर एन स्क्वेअर अपॉन पाय एम ई झेड ई स्क्वेअर. बघा मी बरोबर त्या इक्वेशनमध्ये जे आर एन दिसते त्या आर एनच्या ठिकाणीच मी इथं हा पुट केला. ओके. आता ही खालची टर्म सगळी वरती जाईल ना, बरोबर का? म्हणजे ही टर्म कुठे येईल? पाय एम ई झेड ई स्क्वेअर. बरोबर आहे. तुम्ही फक्त ती स्टेप सेपरेट लिहा. गेली वरती टर्म ही सगळी. मग आता इक्वेशन एवढं राहिलं. सो हे इक्वेशन आपण थोडंसं ॲडजस्ट करूया. आता पाय कॅन्सल झाला, चालेल. देन मायनस झेड. आता ई रेस टू किती होईल बघा? झेड स्क्वेअर होईल.
बरोबर. सो मायनस झेड स्क्वेअर एम ई बरोबर ई रेस टू 4 येस अपॉन 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर एन स्क्वेअर. दिस इज व्हॉट टोटल एनर्जी. आता याच्यामध्ये ह्या टर्म्स बघा कशा आहेत सगळ्या. हे सेपरेट खाली लिहायचं. दिस इज कॉन्स्टंट. मग हे सगळं कॉन्स्टंट असेल तर हेन्स वी कॅन राईट टोटल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन एन स्क्वेअर. चालेल का बघा. हेन्स वी कॅन राईट टोटल एनर्जी इज इक्वल टू डायरेक्ट. फक्त मायनस साईन आहे इथं. मायनस साईन हे इंट्रोड्यूस झालेलं आहे. सो दिस इज द एक्सप्रेशन. ह्याच्या खाली लिहा. दिस इज अन एक्सप्रेशन ऑफ टोटल एनर्जी ऑफ ए रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. आता मायनस साईन का आलं बघा. इथं पोटेन्शियल एनर्जी पण मायनस आली ना, पण टोटल एनर्जी मायनस का आली तर त्याला आपण असं म्हणू शकतो. आपण सॅटेलाईटमध्ये तुम्ही कधी शिकलाय का बघा की सॅटेलाईट जर अर्थला जर बाउंड असेल तर ती मायनस एनर्जी येते. सो ती जर प्लस करायची असेल तर आपल्याला बाइंडिंग एनर्जी द्यावी लागते तेवढ्याच अमाऊंटमध्ये. सो प्लसचं साईन मायनसचं साईन प्लसमध्ये कन्वर्ट होतं. तसं ही जी मायनस आलेली आहे याचा अर्थ काय की इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियसच्या जवळ आहे. न्यूक्लियसला तो बाउंड केलेला आहे. बाउंड केला आहे म्हणून निगेटिव्ह आहे. तो जर प्लस केला तर काय होईल. तो तिथून बाहेर पडेल. पण आपल्याला तो तिथंच आहे असं कन्सिडर करावं लागतं ना, म्हणून ह्याचा अर्थ काय आला मायनस आला. सो खाली लिहा. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. काय म्हटलं मी. वेअर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द इलेक्ट्रॉन इज बाउंड टू द न्यूक्लियस. एवढं एक वाक्य टाका. हे वाक्य काय डिफाईन करतं. निगेटिव्ह डिफाईन करतं. लिहिलं. एक्सप्रेशन लिहिलं. हे लिहिलं. हे लिहिलं. आता ह्याच्या खाली अजून एक थोडंसं मी इथं हे रफ करतो. एक स्टडी केसेस आहे त्याची छोटीशीच आहे. याच्यावरतीच डिपेंड आहे म्हणून. सो टोटल एनर्जी आपल्याला एवढी मिळालेली आहे. ओके. सो हीच टोटल एनर्जी आपण -13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर ई व्ही एवढी सांगू शकतो. हे कुठनं आलं बघा. हा झेड स्क्वेअर आहे, हा एन स्क्वेअर आहे, तसंच ठेवला. मग राहिलं कोण कोण. एम ई रेस टू 4 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर एच स्क्वेअर आले. हे सगळे कॉन्स्टंट आहेत बघा. इव्हन झेड पण कॉन्स्टंट आहे, पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला माहीत नाहीत म्हणून तो झेड ठेवला. एन स्क्वेअर नंबर ऑफ ऑर्बिट माहीत नाही, पण एम ई माहीत आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन माहीत आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन माहीत आहे, इप्सिलॉन नॉट माहीत आहे, एच माहीत आहे. म्हणून ह्या सगळ्यांची व्हॅल्यू पुट केली तर ती एवढी येते. ई व्हीमध्ये हे जूलमध्ये आहे ना. हे जूलचं मग कन्वर्जन ई व्हीचं जूल सगळं माहिती आहे आपल्याला. सो हे डायरेक्ट मी फॉर्म्युला लिहिला. सो दिस इज द एनर्जी ऑफ किंवा टोटल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो ही जी एनर्जी मिळाली ही कशामध्ये मिळाली. ई व्हीमध्ये मिळाली. सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ टोटल एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट. and this is its study case. This is the study case of this particular point. सगळं व्यवस्थित समजलं का बघा. सगळं व्यवस्थित लिहून घ्या. पुढचा पॉईंट बघूया आपण. ओके. सो दिस स्टडी वॉज रिलेटेड टू द बोर्स पॉस्टुलेट. ओके. मग याच्या रिलेटेड काही न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला डिस्कस करतो. म्हणजे काही इम्पॉर्टंट म्हणूया किंवा त्याच्या रिलेटेड जे आहेत ते. सो कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. आता या सगळ्या टॉपिकमधल्या क्वेश्चन्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं तर काय विचारलेलं आहे. ओके. व्हॉट यू हॅव टू फाइंड. व्हॉट वी हॅव टू फाइंड दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी इम्पॉर्टंट टास्क टू फाइंड आउट की नक्की काय विचारलेलं आहे. मग जे काय दिलं आहे त्याच्यावरती चर्चा करायची. पण आधी काय विचारलं हे व्यवस्थित बघायचं म्हणजे आपल्याला, कारण फॉर्म्युलेज भरपूर आहेत या टॉपिकमध्ये. नंबर ऑफ फॉर्म्युलेज, नंबर ऑफ एक्सप्रेशन्स आहेत. त्यामुळे कुठला फॉर्म्युला कुठे यूज करायचं हे लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी ते आधी काय विचारलं हे बघायचं आणि त्याच्यावरनं मग गिवन पॉईंट्सची चर्चा करायची. ओके. मग गिवन पॉईंट्स काय आहेत ते मग तिथं कसे पुट करायचे याचा विचार सगळा करायचा. सो हा क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. सो रेडियस विचारलेले आहे. सो आर एन म्हणलं होतं आपण, आर एन. पण इथं एन किती दिलेला आहे. थर्ड ऑर्बिट म्हणून एनची व्हॅल्यू थर्ड ऑर्बिट. सो R3 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क असं म्हटलं तरी पण चालेल.
एक 2 मार्कचा क्वेश्चन आहे ॲक्च्युली हा. आता आपला फॉर्म्युला काय होता की ओके, आर एन आणि रेडियस हे ॲक्च्युली कसे आहेत एकमेकांना. आर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर. ओके, पण इथं कोण एक कॉन्स्टंट होता ना, इथं एक कॉन्स्टंट होता का, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू होती बघा. ती व्हॅल्यू कशी होती की त्याच्यामध्ये सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला माहीत होत्या, त्या पुट करून आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. तर ती कॉन्स्टंटची व्हॅल्यू मी इथे कन्सिडर करतो, त्याला मी A0 असं म्हणतो. इथं जो आहे ना A0. ओके, सो तो A0 आहे तो आहे 0.053 नॅनोमीटर दिलेला आहे इथं. ओके, सो नॅनोमीटर दिलेलं आहे. सो A0 म्हणूया तो कॉन्स्टंट होता तो. मग आता हे इक्वेशन असंच आहे का बघा. सो आर एन इज इक्वल टू 0.053 नॅनोमीटर इंटू एन स्क्वेअर. पण एन किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे. सो 3चा स्क्वेअर म्हणजे किती, 9. सो वी कॅन मल्टिप्लाय 0.053 इंटू 9. सो विल गेट आन्सर इन नॅनोमीटर. ओके, सो मग याला तुम्ही 9 मल्टिप्लाय करा. सो 9 मल्टिप्लाय केलं की डायरेक्ट तुम्हाला मग आन्सर बुकमधलं आहे ते मी सांगतो. सो 0.477 nanometer. So this is what we can say that the radius of nth orbit, it means radius of third Bohr orbit. म्हणजे बोरच्या 3ऱ्या ऑर्बिटची रेडियस किती असेल तर ही एवढी नॅनोमीटरमध्ये असेल. ओके, आता यामध्ये सुद्धा बघा काही वेळेला 2 केसेस देतात. 2 केसेस म्हणजे काय की आर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर आहे. मग 2 केसेसमध्ये हा कॉन्स्टंट सेमच राहणार आहे ना, हा बरोबर. म्हणजे 2 केसेससाठी आपण इक्वेशन हे असं लिहू शकतो, आर एन 1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन 1 स्क्वेअर. आणि याच्यासाठी लिहू शकतो आपण आर एन 2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन 2 स्क्वेअर. ओके, सो वी कॅन डिवाइड दिस. सो आर एन 1 अपॉन आर एन 2 मी एक जनरल सांगतोय. सो हे एन 1 अपॉन एन 2चा स्क्वेअर लिहू शकतो आपण. सो अशा टाईपमध्ये सुद्धा एक्झाम्पल, आता हे कदाचित MCQजमध्ये आपल्याला बघायला मिळतील अशी एक्झाम्पल. एक 4 कंडिशन्सपैकी 3 दिल्या जातील, एक फाइंड आउट करा. मग त्यासाठी हे असं डिवायडिंगचं इक्वेशन असतं ना. आता कॉन्स्टंट इथला आणि इथला सेम होता त्यामुळे तो निघून गेला, माहेर राहिलं हेच ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला की समजा पहिलं आणि 7वं ऑर्बिट दिलेलं आहे, तर आर एन 1च्या ऐवजी आपण R1 लिहायचं. म्हणजे इथं एन 1ची व्हॅल्यू किती आहे, पहिलं ऑर्बिट. एन 2ची व्हॅल्यू किती आहे, 7वं ऑर्बिट. सो R1 अपॉन R7 म्हणूया आपण त्याला. ओके, सो एन 1 अपॉन एन 7 म्हणूया आपण त्याला. याचा स्क्वेअर झाला. सो 2 केसेससाठी हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. सो हे बोरचं आपलं जे रेडियसचा जो फॉर्म्युला होता त्याच्या रिलेटेडचा हा क्वेश्चन आहे की ज्याचा हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आर एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू A0 n स्क्वेअर. हाच फॉर्म्युला मी मग इथं यूज केला. A0ची व्हॅल्यू दिलेली आहे, दिस इज गिवन अ पॉईंट. आर एन इज ऑल्सो 0.053 नॅनोमीटर इंटू 3 स्क्वेअर. सो 3 स्क्वेअर इज वॉट 9. सो वी कॅन मल्टिप्लाय 9 बाय दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टंट आणि विल गेट व्हॅल्यू 0.477 नॅनोमीटर. सो ही झाली व्हॅल्यू आपल्या रेडियसची. पण ऑर्बिट कितवा आहे, 3रं ऑर्बिट आहे. 3रं ऑर्बिट असल्यामुळे इथं 3चा स्क्वेअर झाला. म्हणजे जेवढ्या नंबरचा ऑर्बिट येईल तेवढा स्क्वेअर आपल्याला इथं करायचा आहे ना, कारण एन स्क्वेअर आहे ना फॉर्म्युल्यामध्ये. ओके, सो या टाईपमध्ये असे क्वेश्चन्स हे येतील. चला लिहून घ्या व्यवस्थित युनिट सहित. पुढचा बघूया क्वेश्चन. नेक्स्ट, calculate the change in angular momentum of electron when it jumps from 3rd orbit to the 1st orbit in hydrogen atom. आणि ब्रॅकेटमध्ये H दॅट इज प्लँक कॉन्स्टंट दिलेला आहे 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड. कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन वेन इट जम्प्स फ्रॉम 3rd ऑर्बिट टू द 1st ऑर्बिट. सो N1 ची व्हॅल्यू आपण 1 लिहूया, N3 ची व्हॅल्यू N2 ची व्हॅल्यू किंवा N3 म्हणूया याला आता 3 म्हणूया. 3रं ऑर्बिट पहिलं ऑर्बिट आणि यातला चेंज विचारला. चेंज पण कशातला, अँग्युलर मोमेंटम. सो काय म्हणूया आपण याला L3 मायनस L1 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आणि H ची व्हॅल्यू दिलेली आहे, H इज इक्वल टू 6.63 इंटू 10⁻34 जूल सेकंड दिलेला आहे. बघा इम्पॉर्टंट काय आहे, चेंज इन अँग्युलर मोमेंटम. सो दिस चेंज वी हॅव टू फाइंड आउट. आपल्याला अँग्युलर मोमेंटम मधला काय काढायचा आहे, चेंज फाइंड आउट करायचा आहे. म्हणून मी सबट्रॅक्शन केली.
सो L3 मायनस L1 केलं. ओके, आता आपल्याला L इज इक्वल टू NH/2π माहीत आहे. कुठला फॉर्म्युला आहे हा? बोर सेकंड पॉस्ट्युलेट. दिस इज फ्रॉम सेकंड पॉस्ट्युलेट. बोरचं जे दुसरं पॉस्ट्युलेट होतं त्याचा हा फॉर्म्युला आहे बघा, आठवतोय का? सो बोर सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगतं? L इज इक्वल टू NH/2π. मी हा फॉर्म्युला फॉर थर्ड ऑर्बिट लिहितो. तिसऱ्या ऑर्बिटसाठी हा फॉर्म्युला लिहूया. फॉर थर्ड ऑर्बिट L3 लिहूया, Lच्या ऐवजी Nच्या ऐवजी 3 लिहूया आणि हे H/2π लिहूया. चालेल. ओके, सो दिस इज फॉर थर्ड ऑर्बिट. नेक्स्ट फॉर फर्स्ट ऑर्बिट हाच फॉर्म्युला काय सांगा? फॉर फर्स्ट ऑर्बिट L1 होईल. L1 इज इक्वल टू Nच्या ऐवजी 1 लिहूया आणि हे H/2π लिहूया. चालेल. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन करूया. सो देअरफॉर L3 मायनस L1 इज इक्वल टू L3 इज व्हॉट? 3 इंटू H/2π मायनस 1 इंटू H/2π. So H/2π may get constant, so we can say or we can write 3 minus 1. So this is 2, this H/2π. बरोबर. सो 2 ला 2 कॅन्सल होईल. सो राहिलं काय? H/π राहिलं बघा फक्त. सो दिस इज व्हॉट? L3 मायनस L1. सो आता H ची व्हॅल्यू दिलेली आहे, मग हे तुम्ही सॉल्व करू शकता. सो 6.63 इंटू 10⁻34 अँड डिवायडेड बाय, मग तुम्ही पाय करू शकता 3.142 किंवा 3.14 घेऊ शकता. सो हे फक्त डिवायडेशन तुम्हाला करावं लागेल. सो हे डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला मग हा डिफरन्स मिळेल L3 मायनस L1. ओके, सो आन्सर इज 2.11 इंटू 10⁻31. हे केलं तर मग 2.11 इंटू 10⁻34 kg meter square per second. We can write kg meter square per second is the unit of L. MVR म्हणतो ना आपण. ओके, सो MVR. सो मास म्हणजे काय? kg. वेलोसिटी म्हणजे काय? मीटर पर सेकंड. आणि r म्हणजे काय? मीटर. सो इट इज kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. सो दिस इज द युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. मग जरी डिफरन्स असला तर युनिट काय असणार आहे? सेम असणार आहे. कारण डिफरन्स म्हणजे काय? 5 kg मायनस 3 kg काय लिहितो आपण? 2 kg लिहितो ना, शेवटी kg मध्येच युनिट लिहितो. सो L3 मायनस L1 जरी असलं तर युनिट त्याचं काय असणार आहे? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. अँड दिस इज द आन्सर. हे फक्त आता तुम्ही सॉल्व करा. हा हे डिवायडेशन आहे ते फक्त सॉल्व करा. राईट. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल. An electron in a hydrogen atom stays in its second orbit for 10⁻⁸ seconds. How many revolutions will it make around the nucleus in that time? आता मी काय म्हटलं की what we have to find ते पहिल्यांदा शोधायचं. सो काय क्वेश्चन आहे की how many revolutions, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे काय म्हणतो आपण? फ्रिक्वेन्सी. सो हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स, त्या ऑर्बिटमध्ये तो किती फिरतोय, किती फ्रिक्वेन्सी आहे त्याची. सो हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स. सो दॅट इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी. ओके, सो फ्रिक्वेन्सी वी हॅव टू फाइंड. सो फ्रिक्वेन्सीचं नोटेशन आपण काय वापरतो? न्यू वापरतो ना. सो न्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, ई इज इक्वल टू एच न्यू असतं का. सो दिलं आहे की सेकंड ऑर्बिटमध्ये तो इलेक्ट्रॉन आहे, स्टेज इन सेकंड, टाईम दिलेला आहे टाईम. सो 10⁻⁸ सेकंडसाठी तो तिथं आहे. एवढ्या वेळेत तो किती रिव्हॉल्युशन्स परफॉर्म करतोय. त्यासाठी आधी आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायला लागेल. सो ही फ्रिक्वेन्सी काय आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे इन, एका सेकंदामध्ये असते ना, इन 1 सेकंड. ओके, सो फ्रॉम दिस फ्रिक्वेन्सी वी कॅन फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी फॉर 10⁻⁸ सेकंड. एका सेकंदासाठी किती फिरतोय हे काढायचं, त्याच्यावर आपल्याला 10⁻⁸ साठी निघेल. आणि ऑर्बिट दिलेला आहे, नंबर ऑफ ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट दिलेला आहे. सो N2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 म्हणूया आपण. N2 इज 2 अँड N1 इज 1 म्हणूया आपण. ओके, सो द फॉर्म्युला बघा मी कसा लिहितो. सो आपल्याला एनर्जी, डेल्टा एनर्जी इज इक्वल टू एच न्यू माहीत आहे. सो न्यू इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा ई आपण एच लिहूया आणि एच इज इक्वल टू व्हॉट आपण लिहूया? E2 मायनस E1 लिहूया. का बघा E2 मायनस E1 लिहिलं? सेकंड ऑर्बिटमध्ये सध्या तो आहे आणि त्याच्या लोएस्ट ऑर्बिट म्हणजे कुठला असेल? पहिला असेल. सो फॉर्म्युला आपण लिहिला E2 मायनस E1 आपण एच. सो याच्यावर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळेल बघा, हर्ट्ज. एवढी हर्ट्ज फ्रिक्वेन्सी मिळेल. पण आता E2 आणि E1 दिलाय का? तर नाही दिलेला. पण आपण मागाशी एक फॉर्म्युला लिहिलो होत बघा, En इज इक्वल टू -13.6 Z² अपॉन N²
EV. आठवतंय का बघा, हा फॉर्म्युला आपण मगाशी लिहिलेला आहे. ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आपण आता ह्यात झेडची संख्या कधी दिली जाते कधी दिली जात नाही, जर नाही दिली तर सरळ ते 1 करायचं, एका इलेक्ट्रॉनसाठी चाललंय म्हणायचं सगळं. सो हाच फॉर्म्युला असा होईल. सो En इज इक्वल टू -13.6 1/n². EV मध्ये मिळेल आपल्याला आन्सर. जूलमध्ये कसं करतो याला आपण 1.6 × 10⁻⁹ ने मल्टिप्लाय करतो. सो En इज इक्वल टू -13.6 1/n² इंटू 1.6 × 10⁻⁹ जूल. झाली ही एनर्जी जूलमध्ये झाली. सो आता याच्यावर E2 कसं लिहायचं बघा. सो देअरफॉर E2 इज इक्वल टू -13.6 n² आहे म्हणजे काय 4 येणार आहे. EV. E1 काय येणार -13.6 1 EV ना. चला ह्या दोन व्हॅल्यू इथं पुट करूया. सो देअरफॉर न्यू इज इक्वल टू E2 13.6 4 EV मध्येच ठेवूया मायनस E1 किती आहे -13.6 हे EV मध्ये दोघं पण आणि आपण कोण आहे H आहे. सो न्यू इज इक्वल टू काय येणार मग हे सॉल्व करू शकता. हे मायनस मायनस प्लस होईल. हे सगळं जर सॉल्व केलं तर आन्सर मिळतंय 10.2 मिळेल बघा 10.2 आणि इंटू हे EV म्हणजे किती 1.6 × 10⁻⁹ जूल. H म्हणजे किती 6.63 × 10⁻34 जूल सेकंड. सो ही फ्रिक्वेन्सी हर्ट्जमध्ये मिळेल ना. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी 2.46 × 10⁻15 हर्ट्ज. सो एका सेकंदामध्ये एवढे रिव्हॉल्युशन्स होतील तर ह्या सेकंदामध्ये किती होतील. सो देअरफॉर रिव्हॉल्युशन्स इन 10⁻⁻8 सेकंड इज इक्वल टू हे जे काय रिव्हॉल्युशन्स आहेत 2.46 × 10⁻15 इंटू टाइम म्हणजे 10⁻⁻18. सो आन्सर इज 2.46 × 10⁻7 हर्ट्ज म्हणूया आपण. बरोबर आहे का बघा. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा काय केलं पहिल्यांदा आपण एका सेकंदासाठीची फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. बरोबर एका सेकंदाची फाइंड आउट करून पुन्हा मग 10⁻⁻8 सेकंदाची फाइंड आउट केली. सो दिस इज अबाउट द सम न्यूमेरिकल्स ऑन बोर्स पॉस्ट्युलेट. अजून याचे MCQs पण आहेत तेही आपण डिस्कस करूया. पण इथपर्यंतची थेरी व्यवस्थित लक्षात ठेवा. ही जी थेरी होती ही बोर्स पॉस्ट्युलेटची थेरी होती ॲज वेल ॲज त्याच्यावरचे काही न्यूमेरिकलचं डिस्कशन. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करा. काही शंका असतील तर विचारा. आपण त्याच्यावरचे डिस्कशन करू. थँक्यू सो मच.